नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच स्वामींच्याकडे प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजच्या व्हिडिओमध्ये आज तुम्हाला मागचा बॅकग्राऊंड थोडा वेगळा दिसत असेल. तर नवीन वर्ष चालू झालं 2026. आपण सगळ्यांनी या वर्षाचं स्वागत अगदी स्वामीमय केलेलं आहे आणि या वर्षाची सुरुवातच गुरुवारने झालेली आहे. त्यामुळे हे वर्ष आपल्याला सगळ्यांना खूप छान जाणार आहे आणि माझ्याकडून तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. हे नवीन वर्ष तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सुख, समृद्धी, आनंद, चांगलं आरोग्य घेऊन येऊ हीच स्वामींची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर तुम्ही देखील 2026मध्ये काही संकल्प केला असेल की मी ही सेवा करणार आहे, ती सेवा करणार आहे. तर नक्कीच तुम्ही सेवा देखील चालू केलेली असेल. तर आजच्या बॅकग्राऊंडमध्ये तुम्हाला दिसतं की इथे मी गुरुचरित्र पारायणाची मांडणी आहे. काल 1 जानेवारीपासून गुरुचरित्र पारायणाला सुरुवात केलेली आहे. तर मी खूप स्वतःला भाग्यवान समजते की या नवीन वर्षात स्वामींनी ही इतकी सुंदर सेवा माझ्याकडून करून घेत आहेत. तर अशीच सेवा माझ्या हातून त्यांची घडत राहो हीच त्यांची चरणी प्रार्थना आहे आणि तुमच्या हातून देखील स्वामींची सेवा आयुष्यभर घडत राहो ही सुद्धा प्रार्थना. तर आजच्या व्हिडिओमध्ये आजचा जो व्हिडिओ आहे तो बऱ्याच त्यांच्या त्याच्यावरती कमेंट्स आल्या. जे काही आपण परवा संतानप्राप्तीची सेवा बघितली होती 41 दिवसाची आणि त्याच्यानंतर जे काही संतानप्राप्तीवरती आपण यंत्र जवळ बाळगण्यावरती तो एक व्हिडिओ बघितला होता, म्हणजे ती सेवा बघितली होती. तर त्याच्या रिलेटेड काही कमेंट्स आल्या की ताई म्हणजे गर्भधारणा होते आम्हाला, पण गर्भपात सतत होतो आहे. मग त्याच्यावरती काय उपाय करू किंवा त्याच्यासाठी कोणती सेवा करू की जेणेकरून राहिलेला गर्भ व्यवस्थित बाळ वाढावं आणि म्हणजे व्यवस्थित डिलिव्हरी होऊन बाळ सुखरूप जन्माला येण्यासाठी असा कोणता उपाय आहे का किंवा कोणती सेवा आहे का जी आम्ही नक्की करेन आणि आमचं बाळ सुखरूप जन्माला येईल. बघा, बऱ्याच ताई अशा आहेत ज्यांना गर्भधारणा होते पण बाळ टिकत नाही. 1-2 महिने झाले, 3 महिने झाले, 5 महिने झाले की ते बाळ म्हणजे मिसकॅरेज होतं किंवा त्या बाळाला काहीतरी इजा होते, ते असं काहीतरी अपंग असतं, असं काहीतरी घटना घडत असतात. तर बघा, आपल्या आयुष्यामध्ये काही दोष असतात, म्हणजे बऱ्याच प्रकारचे दोष असतात. तर त्यातला सगळ्यात मोठा दोष म्हणजे पितृदोष. पितृदोषामुळे आपल्या आयुष्यामध्ये संतान प्राप्तीची समस्या उद्भवत असते आणि वारंवार जर तुम्हाला जर गर्भपात होत असेल तर नक्कीच समजून जा की तुम्हाला पितृदोष आहे आणि पितृदोषावरती आपल्या चॅनलवरती बरेच उपाय आहेत, बरेच सेवा आहेत. तर त्या तुम्ही नक्की बघा आणि पितरांची जी काही सेवा आहे ती तुम्ही रोज केली पाहिजे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की संतान प्राप्ती झाल्यानंतर बघा, तुम्हाला गर्भधारणा राहते पण तो गर्भ टिकत नसेल तर तुम्ही हा उपाय अवश्य करा. म्हणजे वंशच तुमचा वाढत नसेल घराण्यात. म्हणजे एखाद्याला कसं असतं की आता एखाद्या घरात बघा 3 मुलं असतात किंवा 2 मुलं असतात. म्हणजे धाकट्या मुलाला बाळ असतं आणि थोरल्या मुलाला बाळ नसतं, म्हणजे थोरल्या मुलग्याला काही संतानच नसतं किंवा धाकट्या मुलगाला व्यवस्थित एक मुलगा आहे, मुलगी आहे, त्यांचं छान फॅमिली झाले, पण मोठ्या मुलग्याचं लग्न आधी होऊनही मोठ्या मुलग्याला संतान नसतं, अपत्य नसतं. तर हे कुठेतरी पितृदोषाचं लक्षण असतं आणि जरी त्या मुलाला किंवा जरी म्हणजे त्या कपलला संतान प्राप्ती राहिली किंवा गर्भधारणा झाली तरी ते बाळ टिकत नसतं. तर ह्याच्यावरती सगळ्यात मेन कारण म्हणजे पितृदोष असतो. तुम्ही नक्की चेक करा की तुम्हाला पितृदोष आहे का. तर जरी आता बघा, ह्या उपायाने 100% नव्हे 101% तुम्हाला अनुभव येईल. असंख्य स्वामी भक्तांना याचा अनुभव आलेला आहे. गुरुमाऊलींनी ही सेवा आपल्याला दिलेली आहे. तुम्ही नक्की ही सेवा करा, तुम्हाला 100% याचा अनुभव येईल. सोबतच आपली नित्यसेवा करायची आहे, सोबतच तुम्हाला पितरांची सेवा देखील करायची आहे. नाहीतर हा उपाय केला आणि बाकीचं काहीच नाही केलं असं नाही. आपली रोजची नित्यसेवासुद्धा करायची आणि तुम्हाला पितरांची सेवा देखील करायची आहे. तर आता हा उपाय तुम्ही कुठल्या पण दिवशी करू शकता. ज्या दिवशी तुम्हाला समजलं आहे की तुम्ही गर्भवती आहात किंवा तुम्हाला प्रेग्नन्सी राहिली आहे त्याच दिवशी तुम्ही हा उपाय करायचा आहे किंवा थोड्या दिवसांनी करू, मग 2 महिने झाल्यावर करू, 3 असं नाही. ज्या दिवशी तुम्हाला समजलं ना की आज मी आता प्रेग्नंट आहे, मला समजलं, तर त्याच दिवशी संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी तुम्ही हा उपाय लगेच करू शकता. तर आता काय करायचं बघा, ज्या दिवशी समजलं त्याच दिवशी तुम्ही पंचरंगी दोरा आणायचा आहे. पंचरंगीच दोरा पाहिजे, काळा, लाल व पिवळा अशा प्रकारचे दोरे नाही. पंचरंगी दोरा तुम्हाला आणायचा आहे. कुठल्याही दुकानात, धार्मिक दुकानात तुम्हाला मिळून जातो. तर त्या दिवशी तुम्हाला पंचरंगी दोरा आणायचा आहे. तो दोरा
व्यवस्थित म्हणजे इथं देवापुढे यायचं, महाराजांच्या समोर बसायचं, तो दोरा हातात घ्यायचा आणि त्याच्यावरती आपल्याला काहीतरी सेवा करायच्या आहेत, काही उपाय करायचे आहेत. म्हणजे बघा, ज्यावेळी आपण एखादा उपाय करतो त्यावेळी त्याच्यावरती स्तोत्रमंत्रांचं पठण झालं तर तो उपाय सिद्ध होतो, लक्षात घ्या. आणि त्या उपायाचा आपल्याला लाभ होत असतो. नाहीतर एखाद्याने सांगितलं आहे म्हणून नुसतंच तो उपाय करायचा असं नसतं. त्या उपायावरती स्तोत्रमंत्रांचं जर पठण झालं तर त्याचा लाभ आपल्याला अधिक होत असतो. तर आता तो पंचरंगी दोरा तुम्ही आणला आहे. दोरा आणताना इतका आणायचा की तो तुमच्या कमरेला बांधता येईल इतका दोरा आणायचा, कळालं. आता तो दोरा आणल्यानंतर महाराजांच्या समोर बसायचं. बसताना खाली आसन घ्यायचं आणि तो दोरा तुमच्या उजव्या हातात घ्यायचा. सगळ्यात पहिले महाराजांना प्रार्थना करायची की महाराज, तुमच्या आशीर्वादाने संतती गर्भधारणा झाले, पण हे जे काही बाळ आहे ते व्यवस्थित वाढू दे, सुखरूप जन्माला येऊ दे, 9 महिने त्याची वाढ व्यवस्थित होऊ दे आणि सुखरूप डिलिव्हरी होऊन सुखरूप जन्माला येऊ दे. आणि असं महाराजांना प्रार्थना करायची आणि त्याच्यासाठीच मी हा उपाय करते, हा उपाय मला लागू होऊ दे अशी महाराजांना प्रार्थना करायची आणि उपाय करायचा. तो पंचरंगी जो दोरा आहे तो तुमच्या उजव्या हातात घ्यायचा आणि त्याच्यावरती गर्भरक्षक जो मंत्र आहे, गर्भरक्षण मंत्र, तो तुम्हाला 108 वेळा म्हणायचा आहे, कळालं. गर्भरक्षण मंत्र 108 वेळा म्हणायचा. आता तो मंत्र कोणता मी सांगते, पण पहिल्यांदा सेवा कोणत्या करायच्या ते मी सांगते. दोरा हातात घ्यायचा, महाराजांना प्रार्थना केली, दोरा हातात घ्यायचा उजव्या हातात, गर्भरक्षण मंत्र 108 वेळा, रामरक्षा 9व्या ओवीपर्यंत 10 वेळा म्हणायचं, कळालं. रामरक्षा आपल्याला 11 वेळेस, एकूण 11 वेळेस म्हणायचं आहे, पण 9व्या ओळीपर्यंत आपल्याला 10 वेळेस म्हणायचं आहे आणि शेवटच्या वेळेस पूर्ण फलश्रुतीसहित आपल्याला रामरक्षा म्हणायची आहे, कळालं. कालभैरवाष्टक 11 वेळा म्हणायचं, वेदोक्त वल्गसूक्त 11 वेळा म्हणायचं, 11 माळी श्री स्वामी समर्थ मंत्राच्या करायच्या आणि ह्या सगळ्या सेवा करून तुम्हाला तो दोरा जो आहे तो तुम्हाला तुमच्या कमरेला बांधायचा आहे, कळालं. आता फक्त ही सगळ्या सेवा झाल्या. आता या सगळ्या सेवा झाल्या तर आता बघा, गर्भरक्षण जो मंत्र आहे तो कोणता आहे तर बघा, हिवत्तरे कुलकी देशी नाम राक्षसी एतशाम स्मरण मात्रेत गर्भभवती अक्षया. जर तुम्ही यूट्यूबला किंवा गुगलला टाकलात तर तुम्हाला तो येईल तिथे, किंवा आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये आहे की नाही बघूया. तर नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये संतान गोपाळ मंत्र आहे, पण गर्भरक्षण मंत्र तुम्हाला जे आपलं संस्कार पुस्तक असतं गर्भसंस्कार पुस्तक त्यामध्ये तुम्हाला मिळेल, किंवा तुम्ही यूट्यूबला किंवा गुगलवरती टाकला तरी तेवढाच लिहून घ्या एका पानावरती आणि तो म्हटला तरी चालेल. तर आता बघा, गर्भरक्षण जो मंत्र आहे तो मी परत एकदा सांगते. हिवत्तरे कुलकी देशी नामराक्षसी एतशाम स्मरण मात्रेत गर्भभवती अक्षया. तर हा मंत्र जो आहे तो तुम्हाला 108 वेळा म्हणायचा आहे. रामरक्षा जे आहे ते तुम्हाला 11 वेळेस म्हणायचे आहे, पण 10 वेळा म्हणत असताना 9व्या ओवीपर्यंत म्हणायचे आणि 11व्या वेळेस फलश्रुती सहित म्हणायचे. त्याच्यानंतर कालभैरवाष्टक जे आहे ते 11 वेळा म्हणायचं, वेदोक्त वल्गसूक्त 11 वेळा म्हणायचं आणि स्वामी समर्थ मंत्र 11 माळी तुम्हाला करायचे आहेत. तर ह्या सगळ्या सेवा करत असताना तो दोरा जो आहे तो तुमच्या हातात पाहिजे, कळालं. आणि आता हा सगळ्या सेवा झाल्यानंतर तो दोरा जो आहे तो तुम्हाला तुमच्या कमरेला बांधायचा आहे. महाराजांना सांगायचं की महाराज, परत एकदा प्रार्थना करायची महाराजांना आणि त्याच्यानंतर तो दोरा जो आहे तो अगदी 9 महिने होईपर्यंत बघा असाच, म्हणजे तुम्हाला जसा कम्फर्टेबल आहे तसाच तुम्ही कमरेला बांधायचा आहे, कळालं. उगाच जास्त पण असं म्हणतो ना की सैल किंवा जास्त आवड, तुम्ही जसं कम्फर्टेबल आहात तसं तुम्ही तो दोरा बांधा, पण तो दोरा पडणार नाही किंवा तुटणार नाही याची काळजी घ्या. आणि तो दोरा व्यवस्थित बांधायचा आहे कमरेला तुमच्या. त्याच्यानंतर 9 महिने, 9वा महिना लागल्यानंतर, आता 9 महिने झाल्यानंतर आपली डिलिव्हरी कधी होते हे आपल्याला माहीत नसतं. 9व्या महिन्यानंतर लगेच एखाद्याची डिलिव्हरी होते, काही जण 9 महिने पूर्ण घेतात, तर असं प्रत्येकाच्या ह्याच्यावर असतं. तर 9 महिने झाल्यानंतर एक 2-3 दिवसांनी किंवा 4 दिवसांनी 5 दिवसांनी तो दोरा व्यवस्थित काढायचा आहे. म्हणजे जसं तुम्ही गाठी बांधल्या आहेत तशाच त्या गाठी तुम्हाला सोडायच्या आहेत, लक्षात घ्या. मध्येच दोरा कापायचा नाही किंवा त्याला कात्री लावायची नाही, त्याला सुरी लावायची नाही. गाठी जशा तुम्ही घातल्यात ना तशा त्या गाठी हाताने सोडायच्या आणि मगच तो दोरा काढायचा. दोरा काढत असताना घाई करायची नाही, दोरा काढत असताना कात्री सुरी लावायची नाही, मी परत एकदा सांगते. आणि त्याच्यानंतर
तो दोरा जो आहे तो वाहत्या पाण्यात सोडून द्यायचा आहे. तर अशा प्रकारे हा उपाय करायचा आहे तुम्हाला. नक्की करून बघा. असंख्य स्वामी भक्तांना याचा अनुभव आलेला आहे. अनेक ताईंना या उपायाने अनुभव आलेला आहे. सतत गर्भपात होत होता, पण हा उपाय केल्यानंतर त्यांना नक्कीच या उपायाचा अनुभव आलेला आहे. व्यवस्थित 9 महिने डिलिव्हरी होऊन त्यांचं बाळ सुखरूप जन्माला आलेलं आहे. आता या उपायाने काय होतं की बघा, या उपायामध्ये आपण ज्या काही सेवा घेतल्या, माऊलींनी आपल्याला ज्या काही सेवा दिलेल्या आहेत, त्या सगळ्या सेवा अशा सेवा आहेत की आपल्या म्हणजे बा आपल्यापासून म्हणजे आपल्याला आणि आपल्या बाळाला निगेटिव्हिटीपासून दूर ठेवतात किंवा वाईट शक्तींपासून दूर ठेवतात. किंवा बघा, ज्यामुळे तुमचा सतत गर्भपात होतो, मग आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी दोष असतात, की पितृदोष असेल, ग्रहदोष असेल किंवा कुठले पण दोष असतील, ते दोष तुमच्यापर्यंत हा उपाय येऊ देत नाही किंवा ते ज्या आपण सेवा केल्यात ना, त्या सेवा येऊ देत नाहीत. आता कोणत्या सेवा केल्या तर कालभैरवाष्टक. कालभैरव देवता हे न्यायप्रिय देवता आहेत. म्हणजे निगेटिव्हिटी म्हणजे करणीबाधा असेल किंवा वाईट शक्तींचा समूळ नाश कालभैरव देवता करत असतात. म्हणून आपण ही सेवा त्याच्यावरती घेतलेली आहे. वेदोक्त वल्गा सूक्तसुद्धा करणीबाधा, वाईट बाधा, भूत प्रेत किंवा इतर प्रकारचे दोष या सगळ्यांवरती प्रभावी सेवा आहे. त्याच्यामुळे आणि सोबतच महाराजांचे जपमाळ, रामरक्षा आणि गर्भरक्षण मंत्र ह्या सगळ्या सेवा आपण घेतलेल्या आहेत. आणि त्याच्यामुळे हा उपाय तुम्हाला 100% नव्हे 1001% लागू होईल. त्यामुळे हा उपाय तुम्ही नक्की करून बघा. सतत जर गर्भपात होत असेल तर हा उपाय नक्की करा. फक्त ज्या दिवशी तुम्हाला प्रेग्नन्सी राहिले असं कळालं, त्याच दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. कळालं? आणि दोऱ्याचं काय करायचं वगैरे सगळं सांगितलं. तर आता व्यवस्थित हा उपाय करा. नक्की तुम्हाला याचा अनुभव येईल. महाराजांच्यावर विश्वास ठेवा आणि करा. नक्कीच बघा, आपण ज्यावेळी एखादी सेवा, एखादा उपाय मनापासून करतो, महाराजांच्यावरती विश्वास ठेवून करतो, त्यावेळी नक्कीच त्याचं फळ महाराज देत असतात. तर चला, आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं, स्वामींची सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ.